नमस्कार भावा बहिणींनो, आज आपण हिरवी मिरचीची झणझणीत अशी सुकट करणार आहोत बघा, वेगळ्या पद्धतीनं करून बघा. तर इथं मी काय केलं, एक वाटी सुकट घेऊन चाळणीनं आधी चाळून पाकडून घेतली बघा. आता ह्याला आपण भाजून घेऊ. चांगलं उलतं पालतं करून चांगली भाजून ह्याला आपण मग आणि चाळणीत काढून घेऊ. तर इथं गॅस जास्त माझा तवा तापला होता, तर गॅस बंद केला आहे. चांगलं उलतं पालतं करून ह्याला आपण आता काय करू, भाजून चाळणीत पुन्हा काढून एकदा अनेक चाळून मग धुवून काढायची. ह्याचं काय बारीक बारीक पाय बी सगळं मुंडकत सगळं तुटल्याला खाली पडतेल चाळल्यावर. आता मस्त असे बघा, ही आपली झाली भाजून. आता ह्याला काढून घेते आणि मस्त दोनदा तीनदा धुवून घ्यायची, म्हणजे बारीक रीती बिती सगळी घाण निघून जाती. आता इथं हिरव्या मिरच्या 8-10 घेतल्या त्या. तुम्हाला कमी घालायच्या असल्या तर कमी घाला. 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलं. ह्याला कुटून घेणार आहे. कोथिंबीर मी चिरून घेतली आणि इथं बघा एक छोट्या आकाराची कैरी घेतली, ह्याला मी खिसून घेणार आहे. आता तेल टाकलं होतं बघा, एक पळी चांगलं तापलं. ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला, बारीक चिरून ह्याच्यात घातला आहे बघा. चांगलं परतून घ्यायचं, मऊ करून घ्यायचा आहे, कलर बदलायचा नाही ह्याचा कांद्याचा. आता बघा आपला कांदा मऊ पडला आहे, हलकासा गुलाबी झाला आहे बघा. ह्याच्यात आपण ही हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेऊ. ठेचा घातल्याबरोबर थोडीशी हळद पावडर टाका. मी हळद पावडर घालायला विसरले होते, तर मग पुन्हा घातली होती, नंतर घातली तरी काही फरक नाही त्याच्यामध्ये. पण तेलात घातल्यावर चांगलं चव लागते. थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकून घेतली बघा. ठेचा परतल्यावर 2 मिनटं ठेचा परतला की मग ह्याच्यात कोथिंबीर टाकून घ्या, मस्त परतून घ्या. हळद पावडर आताच टाकून द्यायची, मी नंतर टाकली होती बघा. आता इथं धुवून घेतलेला आपला जवळा आहे ना, हे टाकून घेऊ आपण. चांगलं पाणी नितळून काढलं, हे चाळणीमध्येच ठेवलं होतं धुवून. चांगलं मिक्स करू. आता मी ह्याच्यात हळद पावडर 1/2 चमचा घातली होती. गॅस एकदम बारीक करून शिजवून घ्यायची ह्याला. अशा पद्धतीने सुकट करून बघा, नक्कीच आवडणार आहे तुम्हाला. इथं आता हळद पावडर टाकली, मीठ टाकते चवीपुरतं, अर्धा चमचा मीठ टाकलं आणि हे जवळ्याला बी थोडं खारटपणा असते म्हणून मीठ थोडं कमीच घालायचं. कैरी खिसलेली होते बघा, ती छोट्या आकाराची, त्यात गुटळी बी होती, तर त्यामुळं आपण काय केलं आहे, थोडंच निघालं, एक पोहे खायच्या चमचाभर कैरीचा खिस आहे ती घालून घेतला आहे. एक नंबर लागते बघा. कोकिम काय घातली नाही मी ह्याच्यात. कैरी टाकल्यावर गरज नाही आपल्याला टमॅटो आणि कोकिम टाकायची. मी मस्त असं ह्याला मिक्स करून घेतलं आहे. बारीक गॅसवर बघा, मस्त शिजवले. सारखं हलवत राहायचं मध्ये मध्ये, नाहीतर करपती. एकदा नक्की करून बघा. आवडला व्हिडिओ की लगेच मित्रमंडळीत पाठवत जावा. थोडासा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला. हे तर बघा, मस्त अशी आपली झाली तयार. ज्वारीच्या बाजरीच्या नाहीतर तांदळाच्या भाकरीबरोबर एक नंबर लागती. करून बघत जावा व्हिडिओ. माझा आवडला तर लाईक करून ठेवा. धन्यवाद.